नमस्कार मंडळी, तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजपासून मकर संक्रांत चालू होतीये। तर आज आहे भोगी। तर भोगीसाठी आपण करणार आहोत मिक्स भाजी। तर बघा आपण काय काय घेतलेलं आहे। जेवढं साहित्य अवेलेबल होतं तेवढं मी घेतलेलं आहे। आता ह्या भाजीसाठी आपण वाटण काढणार आहोत। तर कांदा, लसूण, अद्रक, खोबरं, थोडीशी कोथिंबीर हे आपण सगळं वाटण करून घेणार आहोत। नेहमीप्रमाणे भाज्या 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, निवडून चिरून घेतलेल्या आहेत। कोथिंबीर घेतलेली आहे कापून थोडीशी। आता तेल टाकायचे। तेलामध्ये मोहरी, जिरं आपण घालून घेणार आहोत आणि आपण वाटण केलेला सगळा मसाला घालायचा आहे आणि छान तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा आहे। मसाला परतताना कुठली गडबड करायची नाहीये, नाहीतर भाजीला तेवढी अशी टेस्ट येत नाही। तर छान असा मी जवळजवळ 10 मिनिटं मसाला परतलेला आहे। त्यामध्ये आता आपण हळद, मीठ, आपले जे काही मसाले आहेत, लाल तिखट वगैरे, तरीचं लाल तिखट हे सगळे घालणार आहोत। थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत मसाला। मसाला परतल्यानंतर सगळ्या भाज्या घालायच्यात, त्या एक 10 मिनिटं परतायच्यात आणि मग झाकण उघडून उकळलेलं पाणी, हे माझं मिक्सरचं पाणी आहे जरासं राहिलेलं, तर मी ते टाकतीये। उकळलेलं पाणी घातलेलं आहे आणि आता भाजी छान शिजू द्यायची आहे। एक 10 ते 15 मिनिटांमध्ये रबरबीत छान सुंदर अशी भाजी तयार होतीये। आणि मेन म्हणजे त्यामध्ये तीळ घालायचे आहेत, भाकरीलाही तीळ लावायचे आहेत। आणि बघा भाजी कशी झाली आपली भाजी, नक्की सांगा।